नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीचा मराठीमधला 7वी कविता दिव दिव दिवाळी। चला तर मग सुरू करूया। दिव दिव दिवाळी, आकाश दिवांच्या ओळी, फटफट फटाका, पेटल्यावर दूर फेका। दिव दिव दिवाळी म्हणजे दिवाळीमध्ये आपण काय करतो, सगळे दिवे लावतो। आकाश दिव्यांच्या ओळी, सगळे आकाश दिव्यांच्या सुद्धा ओळी असतात। फटफट फटाका, फटाका कसा करतो, आवाज फटफट, आणि तो पेटल्यावर त्याला आपण दूर फेकायला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय। चमचम चमन चिडी, चंद्रावर घेते उडी। चमचम चमन चिडी म्हणजे काय, रॉकेट, चंद्रावर जणू ती उडीच घेते। झणझण उडतो बाण, बघणाऱ्याची दाणादाण। गरगर भुई चक्कर, पाहता पाहता येते चक्कर। जे गोल आपण चक्र लावतो त्याला काय म्हणतात, भुई चक्कर। पाहता पाहता त्याला आपल्यालाच चक्कर येते। ठो ठो ॲटम बॉम्ब, दचकून जाता पळूनला। ॲटम बॉम्बचा आवाज कसा येतो, एकदम मोठा येतो, ठो ठो, म्हणून बरेच जण दचकून पळून जातात। भुसभुस भुई नळा, चांदणी फुल करा गोळा। आता आपण या कवितेमधले शब्दार्थ बघू। आकाश दिवा म्हणजे आपण म्हणतो ना आकाश कंदील, उंच टांगलेला दिवा। दचकणे घाबरणे, बाण म्हणजे अग्निबाण, आणि उडी म्हणजे झेप, जंप। प्रश्न उत्तरे बघूया। दिवाळीत कशाच्या ओळी असतात? उत्तर आहे दिवाळीत आकाश दिव्यांच्या ओळी असतात। प्रश्न क्रमांक 2, कुणाला दूर फेकायचे असते? पेटलेल्या फटाक्याला दूर फेकायचे असते। चंद्रावर कोण उडी घेतं? चंद्रावर चमनचिडी उडी घेते। काय पाहिल्यानंतर आपल्याला चक्कर येतं? भुईचक्कर पाहिल्यानंतर आपल्याला चक्कर येते। अशा प्रकारे या कवितेचे आपण प्रश्न उत्तरं आणि कवितेचा संदर्भ आपण बघितलेला आहे। आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।